एकीकडे साताराच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे कास धरण ओव्हरफ्लो झाले असताना दुसरीकडे सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या यादवगोपाळ पेठेत पिण्याच्या पाण्याची तीव्र प्रश्न निर्माण झालेला आहे। नागरिकांचा संताप अनावर झालेला असून संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनाची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेचे आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। आंदोलनकर्त्या नागरिकांशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या। त्यानंतर त्यांच्या आश्वासनानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले। सध्या कास धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असूनही शहरातील काही भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। भरपूर पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। स्थानिक नागरिकांनी शहरातील पाणी पुरवठा तातडीने नियमित करण्याची मागणी केली असून भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।